अशोक काकडे यांच्या कराटे तायक्वांदो कन्या सक्षमीकरण उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद। सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे देशमुख यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शालेय मुलींसाठी जिल्हास्तरीय सर्वात मोठा कराटे तायक्वांदो कन्या सक्षमीकरण उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या ऐतिहासिक उपक्रमाची अधिकृत नोंद झाली असून त्या संदर्भातील प्रमाणपत्र आज प्राप्त झाले आहे। अशोक काकडे यांनी सांगलीत कार्यभार सांभाळत असताना सांगलीकरांसाठी समाजासाठी जे 16 महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले त्यातील महिला सबलीकरणाचा हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे। 8 जुलै 2025 ते 8 मार्च 2026 या 9 महिन्याच्या कालावधीत सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळांमधील तब्बल 39,601 मुलींना विनामूल्य कराटे प्रशिक्षण देण्यात आले। ग्रामीण भागातील मुलींमध्ये स्वबळ, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाचे कौशल्य विकसित व्हावे हा यामागचा मुख्य उद्देश होता। यापैकी 15,508 मुलींना येलो बेल्ट प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या जिद्दीचा आणि प्रशिक्षणाच्या यशाचा पुरावा आहे। या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि रेकॉर्ड झालेला उपक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे। या खूप मोठ्या यशाबद्दल बोलताना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक आणि सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की मी केवळ एक निमित्त होतो, हे सर्व यश माझ्या सांगलीच्या टीमचे आहे। इथला प्रत्येक अधिकारी आणि जमिनीवर काम करणारा प्रत्येक प्रशासकीय कर्मचारी कोणत्याही उपक्रमावर जीव तोडून काम करतो, म्हणूनच हे यश शक्य झाले। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले आहे। जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने एखादा उपक्रम राबवला जाऊ शकतो, हे अशोक काकडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली प्रशासनाने सिद्ध करून दाखवले आहे। या राष्ट्रीय विक्रमामुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे। अशोक काकडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी असताना केलेल्या महत्त्वपूर्ण 16 उपक्रमाची समाज मनातून मोठ्या प्रमाणावर घेतलेली दखल सांगलीकर नेहमी लक्षात ठेवतील। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ।